परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल, त्याची सर्व स्तुती कोण कळेल. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरितात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर, माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे. आपण उपासनेस प्रारंभ करूया. देवाच्या गौरवासाठी आपण गीत क्रमांक 61 61 येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. गीत आपण सर्वजण मिळून गाऊ. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी पार करुणा माझ्यात दोष माविला. धन्यवाद धन्यवाद जैसा गेला पापभार सतत प्रार्थना स्तुती आनंद सरेगा. धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जयला. माझा प्रेमळ प्रभु तो दास सुखी गेला पापभार सतत प्रार्थना स्तुती आनंद सरेगा. धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जयला. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझी प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा याच्यात वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल, आपला देव परमेश्वर आणि परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर या संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासाठी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर सुखासाठी प्रीती कर. या दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू, आम्हाला दया कर आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनंती. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आज्ञासहित असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तू आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापांकरता मरावयास आणि आम्ही नीतिमान ठेवले जावे म्हणून पुनरुत्थित व्हावयास दिला. आम्ही शुद्ध आचरणाने, खरेपणाने सर्वदा तुझी सेवा करावी म्हणून आमच्यातील मत्सर व दुष्टाईतील सर्व खमीर काढून टाक.
तो तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आणि बसावे. आजच्या दिवसासाठी नेमलेले शास्त्रपाठ आपण वाचूया. पहिला शास्त्रपाठ तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटली आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व साधस मनाने जेवी. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. हे देवाचे वचन आहे. दुसरा शास्त्रपाठ वाचू. दुसरा शास्त्रपाठ दुसरा शास्त्रपाठ पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनापासून प्रारंभ होतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. ते तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे. ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात त्या तुम्हासाठी ते वचन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करता. तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख भोगले. त्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीता त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगी अनिर्वाद गौरवयुक्त आनंदाने उल्हासतात. इथे पत्र सांग. त्यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत गाऊया. गीत क्रमांक 573. गीत क्रमांक 573 आपण सर्वजण मिळून गाऊया. ख्रिस्त माझा राहे जेथे ते क्रमांक
मंदिर नित्य सेवावे ख्रिस्ताचे हाच माझा संसार ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त येते किंवा पेते आज उद्या कल्पांती व्यापी विश्वाते कालाते काही माझ्या प्रीती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व प्रभु तुम्हास असो आणि ज्या आत्म्यासहित असो. संत योहान शुभवर्तमानाच्या 20व्या अध्यायाचे वर्तमान लिहिले आहे. त्याच्या 19व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला बरोबर असो. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता स्तुती असो. पुढे असताना आपण आपला विश्वास प्रगट करू. आपण सर्वजण मिळून आपला मतांविकार म्हणूया. सर्व समर्थ एक देव पिता आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी विश्वास धरतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून गणित झाला. देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्यामुळे उपयोग आहे, जो आम्हा मनुष्यासाठी आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याचे योगे तुम्हाला मर्यादेपासून दूर झाले, मनुष्य झाला आणि पंचपिलाच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली, ज्याने दुःख भोगले ज्याला पोटले, जो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो जिवंतांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्या दिशेने विश्वास देतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सगळ्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलत असते त्याविषयी विश्वास देतो. अनेक पवित्र त्यासाठी विषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा सत्य देतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीय जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळी बसावी.
पुनरुत्थानानंतरचा आजचा पहिला रविवार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व भक्तगणांचे मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांसाठी पुनरुत्थित झालेला आहे. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. जगातील सर्व वाईटपणा त्याने त्या वधस्तंभावर खेळलेला आहे आणि त्या विजयामध्ये आपण सर्वांना एक नवीन आशा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण साजरं करत आहोत, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आनंदाचं आहे आणि महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या पुन्हा एक वार आपणा सर्वांना शुभेच्छा. आपण भक्तीमध्ये सहभागी होणार आहोत. चर्चमध्ये आपण जाऊ शकत नाही, पण जी रेकॉर्डेड भक्ती आहे, ही रेकॉर्डेड भक्ती जी आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली भक्ती ती आपण आपल्या टी व्हीवर, लॅपटॉपवर, आपल्या मोबाईलवर आपण पाहू शकता. आणि या भक्तीमध्ये आपण सर्वांनी उभे राहून गुडघे टेकून प्रार्थना करत या भक्तीमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. प्रभुभोजन विधी देखील होणार आहे. त्या प्रभुभोजन विधीमध्ये देखील आपण सर्वांनी अशाच प्रकारे सहभागी व्हायचं आहे. आपण जे आपल्यामध्ये आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करू की परमेश्वर त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य मिळावं. मुंबई धर्मप्रांतातर्फे कोरोनाग्रस्त त्यांच्यासाठी एक निधी निर्माण केलेला आहे आणि जे अकाउंट नंबर तुम्हाला पाठवलेला आहे मुंबई धर्मप्रांताचा, त्या अकाउंटवर आपण आपले जे काही देणगी आहे ते आपण डायरेक्ट त्या ठिकाणी पाठवायची आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ते हा निधी आपण जे कोरोनाग्रस्त आहेत, गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे. तसंच आपल्या देशासाठी, पूर्ण जगासाठी प्रार्थना करू की कोरोनामुळे सर्व जग त्रस्त झालेला आहे. जगामध्ये हाहाकार माजलेला आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांना लागण झालेली आहे. पण परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्य मिळावं. जे प्रशासन आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, आरोग्यमंत्री आहेत आणि ज्या पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांना परमेश्वराने यश द्यावं आणि या संकटातून पूर्णतः मुक्त करावं असं होतं. त्यावेळेस आपण अंतःकरणपूर्वक हीच प्रार्थना करू की परमेश्वर आपल्यावर कृपा करावी, आपल्या अपराधांची, आपल्या पापांची त्याने दयेने कृपेने क्षमा करावी. परमेश्वरा, या संकटातून तू आम्हाला बाहेर काढ, हीच तुझ्याकडे प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करू. दयाळू आणि कृपाळू परमेश्वरा, मनापासून तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार म्हणून तुझ्याजवळ याची संधी आम्हा प्रत्येकाला दिली. परमेश्वर, आमच्या मुखाने नव्हे तर आमच्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे हे सर्व जगाला आम्ही दाखवावं. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या गोष्टी आमच्या जीवनातून करून त्याची इच्छा आणि त्याचं गौरव पूर्ण करावे यासाठी तुझी कृपा करू. जे वचन आज आम्हाला तू दिलेलं आहे ते वचन आम्हासाठी आशीर्वादित कर. त्या वचनातून सत्यता आम्हाला लाभावी, त्या सत्यता आम्ही टिकून राहावं असं होऊ दे. जे या ठिकाणी भक्तीमध्ये सहभागी होत आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. ख्रिस्तातील प्रियजन हो, पुनरुत्थित आणि सदैव जिवंत अशा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांचं खरोखर मनापासून स्वागत. गेल्या रविवारी आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासातील सर्वात मोठा दिवस साजरा केलेला आहे आणि ते म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजयी झालेला आहे आणि त्याने मृत्यूची, मरणाची नांगी मोडलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे सार्वकालिक जीवन त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना प्राप्त होणार आहे त्याचं सुंदर उदाहरण आणि प्रात्यक्षिक प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवलेलं आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, त्याच्या मार्गाने चालतो, त्याला आवडणारं जीवन जगतो,
त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवलेलं आहे की आपलं डेस्टिनेशन कुठे आहे. आपण शरीराने जरी मेलो तरी प्रभूमध्ये आत्म्याने सदैव जिवंत असे राहणार आहोत. मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल, तो शेवटला करणा वाजणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्यावेळेस जे कबरेतली माणसं उठणार आहेत आणि त्यांना पुन्हा शरीर प्राप्त होणार आहे आणि ते प्रभूबरोबर सार्वकालिक जीवनासाठी घेतले जाणार आहे. त्यामुळे आपण प्रभूमध्ये सदैव विश्वासू राहणं, त्याच्या इच्छेप्रमाणे जगणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पुनरुत्थानानंतरचा पहिला रविवार आणि त्यासाठी नेमलेले शास्त्रपाठ आपण वाचलेले आहेत. पहिला शास्त्रपाठ आपण वाचला की जे प्रेषित आहेत ते एक चित्ताने एक मनाने प्रार्थनेमध्ये आहेत, भाकर मोडण्यामध्ये उपवासस्तुती करण्यामध्ये मग्न आहे, कारण त्यांच्यामध्ये पुनरुत्थित प्रभू सदैव वास करत आहे. त्याचप्रमाणे पहिले पेत्र पहिला अध्याय 3 ते 9 मध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की पेत्राने देखील त्या पुनरुत्थित प्रभूमुळे आपल्याला कशा प्रकारे आशीर्वाद प्राप्त झालेला आहे याची ग्वाही दिलेली आहे. जे शुभवर्तमान आपण वाचलेला आहे त्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की योहान शुभवर्तमान 20 अध्याय 19 ते 23 वचने जे आहे त्यामध्ये या वचनातून परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण पाहतो की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ज्या ठिकाणी त्याचे शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे सर्व दारं बंद करून स्वतःला कोंडून घेऊन बसलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत ते या ठिकाणी काय झालेले आहे, स्वतःला बंद करून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कशासाठी का बसलेले आहेत? कारण या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी असं म्हणते की यहुद्यांच्या भीतीमुळे काय म्हटलेलं आहे, यहुद्यांच्या भीतीमुळे. यहुद्यांची भीती त्याला कशा प्रकारची आहे? कारण की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाची बातमी घेऊन त्या ठिकाणी असणारे जे शिपाई आहेत, सैनिक आहेत, कबरेवर ज्यांचा बंदोबस्त होता ते सर्वजण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मग ती बातमी त्यांना याजक आहेत, शास्त्री आहेत यांना सांगितलेले आहे. आणि पण त्यांनी काय केलेलं आहे, त्या पहारेकऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन असं सांगा, त्यांना भरपूर पैसे दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही झोपेत असता त्याच्या शिष्याने येऊन त्याचे शरीर चोरून गेलं अशी बातमी तुम्ही सर्व ठिकाणी पसरवा. तशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे आणि सर्व नगरामध्ये एकच बातमी पसरलेली आहे की प्रभूचं शरीर त्या कबरेमध्ये नाही, कारण प्रभूचं शरीर त्याच्या शिष्याने चोरून नेलेलं आहे आणि ते शरीर त्यांनी चोरून नेलेलं आहे अशी बातमी सर्व ठिकाणी पसरवलेली आहे आणि सर्व लोक या शिष्यांचा शोध करीत आहेत. आणि म्हणून यहुद्यांच्या भीतीमुळे हे शिष्य काय झालेले आहेत, घाबरलेले आहेत. जे शिष्य ज्यांची निवड प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे त्यांच्या नावाने हाक मारून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले अद्भुत कृत्य, चमत्कार, त्याने काढलेले अशुद्ध आत्मे, त्याने केलेले रोग बरे, त्याने मृतातून अनेकांना उठवलेला आहे आणि त्याची देवाच्या राज्याची सत्यता ह्या सर्व गोष्टी शिष्याने ऐकलेल्या आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्ताला धरून गेल्यानंतर तिथून ते पळून गेलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर ते अधिक घाबरलेले आहे आणि त्या भीतीमुळे त्यांनी काय केलेलं, स्वतःला बंद करून घेतलेला आहे. भीती, माणसाच्या जीवनामध्ये भीती ही अतिशय वाईट असते.
कारण त्या भीतीमुळे मनुष्य काहीही करू शकत नाही. ज्यावेळेस भीती आपल्या शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा ताबा घेते त्यावेळेस आपलं शरीर त्या भीतीमुळे मृत होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की शिष्य देखील तशा प्रकारच्या भीतीमुळे मृत झालेले आहेत. पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो त्या पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने ज्या ज्या वेळेस दर्शन दिलेलं आहे, ज्या ज्या वेळेस शिष्यांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे, त्यांना पाचारण केलेलं आहे, त्यांना बोलावलेलं आहे, त्यावेळेस परमेश्वराने एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो म्हणाले की भिवू नको. ज्यावेळेस त्याने अब्राहमाला हाक मारली, अब्राहमाला बोलावलं उत्पत्ती 15:1 मध्ये आणि प्रभू परमेश्वर काय म्हणाले की भिवू नकोस. पण अब्राहमाला परमेश्वराची भीती वाटलेली आहे. मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने हाक मारली आणि मोशेला देखील परमेश्वराने काय म्हटलेलं आहे, गणना 21:34 मध्ये अनुवाद 3:2 मध्ये मोशेला म्हणाला की भिवू नको. यहोशुआला ज्यावेळेस हाक मारली, यहोशुआ 8 अध्याय 1 वचनामध्ये की भिवू नको. यिर्मयाला देखील विलापगीत मध्ये 3 अध्याय 17 वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे भिवू नको. दानियेलला देखील परमेश्वर म्हणत आहे दानियल 10:12-19 मध्ये भिवू नको. मरियेला ज्यावेळेस परमेश्वराने तारणाची योजना प्रगट केली, तिला सांगितलं, त्यावेळेस मरियेला देखील देवदूत काय म्हणाले आहे की मरिये भिवू नको, कारण तुझ्या पोटी तारणाला जन्मणार आहे. मेंढपाळ मेंढर राखत होती, परमेश्वराचं दूत त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. परमेश्वर दूताने त्यांना सांगितलं की भिवू नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. पेत्र घाबरलेला आहे आणि मग प्रभू येशू त्याला म्हणाले की भिवू नकोस पेत्रा, शिमोन पेत्रा भिवू नको. पौल देखील घाबरलेला आहे. प्रेषितांचे कृत्य 27 अध्याय 23-24 मध्ये आणि प्रभू म्हणालेला आहे की भिवू नको. योहानाला देखील प्रकटीकरण ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की भिवू नको. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक वेळेस परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस परमेश्वर म्हणत आहे की भिवू नको. परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस जवळजवळ 365 दिवस आहे. 365 वेळेस परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की भिवू नको. परमेश्वर जर आपल्या बरोबर आहे तर आपल्याला भिण्याचं काहीही कारण नाही. भिवू नको. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि जो परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की भिवू नको त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवतो. पण जर आपण आपल्या जीवनाचा विचार केला, मनुष्याच्या जीवनाचा विचार केला, तर मनुष्य हा अतिशय भित्रा प्राणी आहे आणि वेळोवेळी क्षणेक्षणी तो घाबरत आहे, भीत आहे. आज जगामध्ये आपण पाहतो की कोरोना विषाणूमुळे जग घाबरलेलं आहे. जग भयभीत झालेलं आहे की हा विषाणू मला लागतो का, माझ्या कुटुंबियाला लागतो का, माझ्या घरामध्ये घुसतो का, माझ्या प्रदेशामध्ये, नगरामध्ये, माझ्या शहरामध्ये, माझ्या देशामध्ये, सर्व पृथ्वीवर हा कोरोना विषाणू पसरलेला आहे आणि सर्व लोक भयभीत झालेले आहेत. तर आपण एक गोष्ट कधी विसरू नये की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा हा मोठा आहे. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा नेहमी मोठा असतो. त्यामुळे जो प्रभू आपल्याला वाचवणारा आहे, आपला तारण करणारा आहे, त्या प्रभूवर आपण विश्वास ठेवून आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. जेवढं आयुष्य परमेश्वर आपल्याला दिलेलं आहे तेवढं आयुष्य आपण जगू शकतो. त्याहीपेक्षा अधिक आयुष्य आपण जगू शकत नाही. आपल्या आयुष्याची दोरी वाढवाव्यास कोण समर्थ आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. म्हणून आपण प्रभूवर विश्वास ठेवून आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. आपण घाबरलो याचा अर्थ आपण संपलेलो आहोत, आपण मृत झालेलो आहोत. या ठिकाणी यहूद्यांच्या भीतीमुळे शिष्य घाबरलेले आहे, झालेले आहे आणि त्यांनी स्वतःला बंद करून ठेवलेला आहे. परमेश्वर जो आपल्याला म्हणतो भिवू नको, आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. पण दुसऱ्या बाजूला परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही परमेश्वराचं भय करा. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण ते भय कशा प्रकारचं आहे? ते भय आपला नाश करणारा नाही, तर ते भय आपल्याला जीवन देणारा आहे.
ते भय आपल्याला सर्व प्रकारचं सुख आणि परमेश्वराचा आशीर्वाद देणार आहे. ते भय आपल्याला सर्व वाईटापासून वाचवणार आहे. आणि तशा प्रकारचं भय आपण आपल्या जीवनामध्ये बाळगणं गरजेचं आहे. भीती दोन प्रकारची आहे, एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि दुसरी म्हणजे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह भीती काय करते, आपली वाढ करते, आपल्याला पुढे पुढे नेण्यासाठी मदत करते, आपल्याला योग्य मार्गाने चालण्यासाठी मदत करते. आणि जी निगेटिव्ह भीती आहे, नकारात्मक, ती काय करते, आपली वाढ खुंटवते, आपल्याला मागे खेचते आणि आपल्याला अधिक भयभीत आणि घाबर करते. त्यामुळे पॉझिटिव्ह भीती जी आहे, परमेश्वराची भीती घेऊन आपण चालणं गरजेचं आहे. जगामध्ये आज अनेक लोकांना भीती आहे, अनेक प्रकारच्या फोबिया आहेत. कोणाला सोशल फोबिया आहे. सोशल फोबिया काय आहे की त्यांना पुढे जाण्यासाठी भीती वाटते, क्राऊडची भीती वाटते, स्टेजची भीती वाटते, पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते. काही जणांना ॲगोरा फोबिया आहे. ॲगोरा फोबिया म्हणजे काय आहे की आपल्याला कोणते बाहेर काढते काय, आपण कुठे बाहेर जातो का, आणि मग कशा प्रकारचं फिअर ऑफ बिईंग आउटसाईड आहे ना, त्यामुळे कशा प्रकारचं एकटं पडल्याचं, बाहेर पडल्याची भीती आहे. काही जणांना पाण्याची पण भीती असते ना, ॲक्वाफोबिया म्हणजे पाण्याची भीती. पाण्यामध्ये आपण पडलो तर मरणार काय, हे होणार ते होणार, अशा प्रकारची भीती. आणि अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या भीती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सर्व भीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रभूमध्ये राहणं गरजेचं आहे. जगामध्ये आपण राहतो, मनुष्याचं जीवन किती आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, हे मानवा तू माती आहेस आणि पुन्हा जाऊन तू मातीला मिळशील. मानवाचं आयुष्य काय आहे, आज तो जगतो, उद्या मरतो. पण जेवढं आयुष्य परमेश्वर आपल्याला दिले, त्या आयुष्यामध्ये आपण परमेश्वराचं कार्य करणं हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. यहुद्यांच्या भीतीमुळे आपण पाहतो की शिष्य स्वतःला बंद करून त्या खोलीमध्ये बसलेले आहे. ते अतिशय घाबरलेले आहेत, थरथर कापत आहेत आणि त्यांना काही सुचत नाही. त्यांना वाटत कोणी आता येईल आपल्याला मारून टाकेल. मग त्याच वेळेस सर्व दार खिडक्या बंद असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी शरीरासहित प्रवेश केलेला आहे. म्हणजे पुनरुत्थित शरीर जे आहे त्याला जागेची आणि वेळेची मर्यादा राहिली आहे आणि कोणी त्यांना आवडू शकत नाही. त्या भिंतीतून तो आरपार आलेला आहे आणि त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. आणि उभं राहून त्यांनी आपलं हात दाखवलेला आहे, आपली कूश दाखवलेली आहे, ओली जखम, हाताचा ओली जखम दाखवलेली आहे. कूश जी आहे त्याची ओली जखम त्यांना दाखवली, त्यातून रक्त अजून देखील तशाच प्रकारचं आहे. आणि ते लाल रक्त जे आहे ते रक्त त्यांना दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी आता उठलेलो आहे. त्याचं प्रमाण त्यांनी दाखवलेलं आहे. आणि पहिलं वाक्य ते त्यांना म्हणालेलं आहे की तुम्हास शांती असो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेले जे 7 आशीर्वाद आहेत किंवा 7 दान आहेत त्याकडे आपण पाहणार आहोत. पहिलं आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आणि पुनरुत्थित प्रभूने शिष्यांना पहिली देणगी, पहिलं दान, पहिला आशीर्वाद कोणता दिलेला आहे, आणि ती म्हणजे प्रभूची शांती त्यांना दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजा आहे. सर्व जगाला, सर्व मानवाला शांती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणी पुनरुत्थान झाल्यानंतर देखील प्रभूने ही गोष्ट विसरलेला नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पहिली गोष्ट ज्याची गरज प्रत्येक मानवाला आहे, प्रत्येक सजीवाला आहे, जगाला आहे, आणि ती पहिली गोष्ट त्याने दिलेली आहे ती म्हणजे परमेश्वराची, देवाची, प्रभूची शांती आपल्या शिष्यांना दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणायला आहे की तुम्हा शांती असो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपली शांती आपल्या शिष्यांना दिलेली आहे. योहान 14:27 मध्ये म्हणताय की मी आपली शांती तुम्हाला देतो. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी आपली शांती तुम्हाला देतो. जग देतं त्याप्रमाणे देत नाही. जग काय करतं? तात्पुरती शांती असते किंवा वरवरची शांती असते किंवा काही स्वार्थाने दिलेली शांती असते. पण प्रभूची शांती जी आहे ती खऱ्या अर्थाने दिलेली शांती आहे आणि ती शांती सर्वांसाठी आहे. जगासारखं नाही. जग फक्त आपल्या माणसांना शांती देतं, आपल्या लोकांनाच देतं.
ज्यांच्याकडून आपल्याला फायदा आहे त्यांना शांती देतो. पण प्रभू येशू ख्रिस्त देत असलेली शांती ही सर्वांसाठी खुली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि कोणत्या प्रकारची मर्यादा नाही. आणि तशा प्रकारची शांती प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेली आहे. दुसरा आशीर्वाद आपण पाहतो की तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झालेला आहे. काय झालेला आहे? आनंद. जे शिष्य घाबरलेले होते, आपण आत्ता मरणार का, थोड्या वेळाने मरणार का, रात्री मरणार का, उद्या मरणार, काय करणार, आणि बाहेर जाण्यासाठी जे घाबरलेले आहेत त्यांना समजत नाही आपण काय करायचं. त्यांचं मन अतिशय अशांत आहे. मग ज्यावेळेस त्यांना शांती प्राप्त झाली त्यावेळेस त्यांना आनंद झालेला आहे. पुनरुत्थित प्रभूला पाहिल्यानंतर पुनरुत्थित प्रभूच्या उपस्थितीमध्ये शिष्यांना आनंद झालेला आहे. दुसरा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे शिष्यांना काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सर्व जगाला, सर्व मानवांना आनंद देणार आहे. आणि ज्यावेळेस त्या पुनरुत्थानाचे साक्षीदार म्हणून आपण सर्व जगामध्ये जातो, तो आनंद आपल्या चेहऱ्यामध्ये दिसणं हे गरजेचं आहे. जर आपल्या जीवनामध्ये आनंद नाही, याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थित झालेला नाही. आज जगामध्ये आपण पाहतो की लोकांच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे. पूर्वी असं होतं की लोक आपल्या ख्रिस्ती कुटुंबाकडे पाहत होते आणि म्हणत होते की ख्रिस्ती कुटुंब पहा, गरीब आहे पण त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. आज आपल्याजवळ सर्व काही आहे पण आपल्यामध्ये आनंद नाही. आपण त्यांच्यासारखं राहूया, त्यांच्या प्रभूवर विश्वास ठेवूया. पण आज आपण पाहतो की परिस्थिती उलटी झालेली आहे. आज आपल्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये भांडण आहे, तंटा आहे, हेवेदावे आहे, एकमेकांबद्दल तिरस्कार आहे. आज आपल्या कुटुंबामध्ये प्रीती नाही. याचा अर्थ आपल्या कुटुंबामध्ये देव नाही. देवाचा फोटो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो आहे, क्रॉस आहे, दरवाजावर परमेश्वराचं वचन आहे. पण घरामध्ये काय आहे? घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही. आपण सर्वजण मिळून एकत्र स्तोत्र म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. किती खोटं बोलतो आपण, किती खोटं बोलतो आपण. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर खोटं बोलणारे जर कोणते लोक असतील तर आजचा ख्रिस्ती समाज आहे. आजचा ख्रिस्ती समाज हा एक प्रकारचा लबाड समाज झालेला आहे, खोटा समाज झालेला आहे. कारण ते मुखाने बोलतात की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही उणेच आहे, काही नाही. प्रार्थना करताना आपण देवाला दोष देतो, देवाजवळ आपण रागाने सर्व गोष्टी मागतो आणि देवाने जर दिलं नाही तर आपण प्रार्थना करत नाही. आज देव आपल्यासाठी काय झालेला आहे? फक्त आपल्याला पाहिजे त्या गोष्टी देणारा दूधवाला झालेला आहे, भाजीवाला झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय भाजीवाला आहे का झाडू मारणारा आहे का दूधवाला आहे? आज आपल्या जीवनामध्ये आनंद नाहीये. का आनंद नाही? कारण आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझा आनंद तुम्हामध्ये परिपूर्ण व्हावा, यासाठी है ना, माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आपण सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत प्रभूने सांगितलेल्या, पण आपल्याकडे तो आनंद आलेला आहे का? नाही आलेला आहे. तिसरा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, शांती, आनंद. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. तिसरा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त झालेली सेवा. प्रभूने आपल्याला सेवा दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे. तो काय म्हणत आहे? जसं पित्याने मला जबाबदारीपूर्वक पाठवलेला आहे, एक सेवा घेऊन, एक जबाबदारी घेऊन मला पाठवलेला आहे, तशा प्रकारे मीही, जे तुम्ही माझे लोक आहात, माझे निवडलेले आहेत, त्यांना मी एक सेवा आणि जबाबदारी घेऊन या जगामध्ये पाठवत आहे.
आणि ती जबाबदारी, ती सेवा तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये सेवा आहे का? सेवा आहे का? आज जगामध्ये काय चाललेलं आहे? कोरोनाची लागण झाल्यामुळे कितीतरी लोक आज चर्चेस काय करत आहेत? चर्चेसकडे पैसा नाही असं आपण म्हणू शकत नाही. चर्चेकडे पैसा आहे, पण ती पैसा देण्याची इच्छा आहे का, मन आहे का? आज गरीब लोक ज्यांना अन्न नाहीये, औषधं नाहीये, काम नाहीये, रोजगार नाही, आणि आज आपण काय करत आहोत? सेवा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सेवा दिलेली आहे. ती सेवा करण्यासाठी आपण नेहमी पुढं असणं गरजेचं आहे. सेंट ऑगस्टिन काय म्हणतात? जा आणि प्रभूची सुवार्ता सांगा. गरज भासल्यास शब्दांचा वापर करा. याचा अर्थ काय? आपण प्रभूची सेवा, त्याची सुवार्ता कशी गाजवायची? आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मत्ते 25व्या अध्यायामध्ये की मी भुकेला होतो, तुम्ही मला अन्न दिलं नाही. मी तामेला होतो, तुम्ही मला पाणी दिले नाही. मी उघडा होतो, तुम्ही मला कपडे दिले नाही. मी पडता होतो, तुम्ही मला घरात घेतलं नाही. त्यावेळेस आपण म्हणणार की असं कधी झालं? आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की कनिष्ठापैकी एकाला ज्यावेळेस तुम्ही केलेलं आहे, केलं नाही, त्याआधी तुम्ही मला केलं नाही. म्हणजे प्रभूने शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या. आज आपण काय करत आहोत? सेवा दिलेली आहे, आणि ती सेवेसाठी आपण नेहमी तत्पर असणं, पुढे असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट आपण पाहतो की जसे पित्याने मला पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो. एक अधिकार दिलेला आहे. प्रभूने काय दिलेले? सेवाबरोबर आपल्याला एक अधिकार देखील दिलेला आहे, आणि त्या अधिकाराने आपण जगामध्ये सेवा करणं गरजेचं आहे. आपल्याला कोणी अडवू शकत नाही. जर प्रभू आपल्याबरोबर आहे तर आपल्याला जगातली कोणतीही ताकद सेवा करण्यापासून अडवू शकत नाही. आणि हा अधिकार आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. ज्यांना ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकार दिलेला आहे त्यांना जगातल्या कोणतीही शक्ती अडवू शकलेली नाही. पाचवी गोष्ट आपण पाहतो 22वं वचन. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकलेला आहे. फुंकर टाकणं म्हणजे काय? उत्पत्ती या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने मातीचा मानव घडवलेला आहे, पण तो मानव कसा आहे? मातीचा आहे, मृत आहे. पण ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास टाकलेला आहे, फुंकर टाकलेला आहे, ती माती काय झालेली आहे? सजीव झालेली आहे. या ठिकाणी प्रभूने काय केलेलं आहे? त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला पुन्हा नवीन जन्म दिलेला आहे, नव्याने आपल्याला घडवलेला आहे. जे आपण मृत झालेलो आहोत आपल्या पापामुळे, आपल्या भीतीमुळे, अनेक गोष्टीमुळे मृत झाले, प्रभूने काय केलेलं आहे? त्याच्या शिष्यांवर फुंकर टाकलेला आहे, आणि फुंकर टाकून आपला श्वास त्यांच्यावर फुंकून त्याने त्यांना जिवंत केलेला आहे, त्यांना नवीन जीवन दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला शांती मिळालेली आहे, आनंद मिळालेला आहे, सेवा मिळालेला आहे, अधिकार मिळालेला आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन जीवन मिळालेलं आहे. त्या नवीन जीवनामध्ये आपण जगणं गरजेचं आहे. जुन्या जीवनामध्ये नवीन अनेक लोक जे आहेत, अनेक ख्रिस्ती समाजातील अनेक लोक जे आहेत ते जुन्या जगण्यामध्ये जगत आहेत. जुन्यामध्ये जुनं प्रभू परमेश्वराचं वचन काय म्हणतं? जुनं ते होऊन गेलं, हा सर्व नवीन झालेलं आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. खरंच आहोत का आपण नवीन उत्पत्ती? तर आपण अजून त्याच्यातून बरबडलेले आहोत. नवीन जन्म. सहावी गोष्ट आपण पाहतो, असे बोलला आणि मग त्यांना म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. किती महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सहावी भेट आपल्याला दिलेली आहे, सहावा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे, आणि तो म्हणजे पवित्र आत्म्याचं दान आपल्याला दिलेलं आहे. त्याने त्याच्या निवडलेल्यांना, त्याच्या प्रिय लोकांना पवित्र आत्म्याचं दान आपल्या पुनरुत्थानाद्वारे दिलेलं आहे. सहावी भेट, सहावा आशीर्वाद. आणि शेवटचा सातवा आशीर्वाद आपल्याला त्याने दिलेला आहे. ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. सातवा आशीर्वाद, सातवी भेट त्याच्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिली आहे, म्हणजे पापांची क्षमा, क्षमेचं दान दिलेलं आहे. त्याने मंडळीला, त्याच्या शिष्यांना
क्षमा करण्याचं दान दिलेलं आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केलेली आहे आणि त्या क्षमेसाठी मध्यस्थी करण्यासाठी क्षमा करण्याचं दान प्रभू येशू ख्रिस्ताने चर्चला मंडळीला दिलेलं आहे. म्हणजे पुनरुत्थित प्रभूमुळे आपल्याला 7 दान मिळालेले आहेत, 7 भेट मिळालेले आहेत, 7 आशीर्वाद मिळाले. म्हणजे शांती, आनंद, सेवा, अधिकार, नवीन जीवन, पवित्र आत्मा आणि पापक्षमा. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे हे 7 आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत. प्रियजन हो, प्रभू श्री ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्यासाठी एक आशीर्वाद घेऊन येणार आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला एक नवीन जीवन देणार आहे, त्याची शांती घेऊन येणार आहे, आनंद घेऊन येणार आहे, एक नवीन सेवा देणार आहे, अधिकार देणार आहे, पवित्र आत्मा आणि पापक्षमा देणार आहे. तर या पुनरुत्थानाचे आपण साक्षीदार आहोत. त्या पुनरुत्थानाचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सुवार्ता सर्व जगाला आपल्या कृतीतून आपण दाखवूया. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ परमेश्वर देवा, मनापासून तुझे आभार मानतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्यासाठी खरोखर सर्व प्रकारचे आशीर्वाद घेऊन येणार आहे आणि ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेलं असताना प्रभूला आवडणारं जीवन आम्ही जगावं, आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव करावं असतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 400 हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया आणि गीत गात असं आपली अर्पणे दाने प्रभूच्या भांडारात आपण जमा करणार आहोत. गीत क्रमांक 400 अर्पितो प्रभूला सर्वच काय. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजुरी गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो. दिनाच पाही, अर्पितो प्रभूला तुझ्याची पायी, मन हिलावी तुझ्याची पायी, धन हे खर्ची तुझ्याची काळी, धन हे खर्ची तुझ्याची काळी, सर्वस्व माझे तुलाच वाही. अर्पितो प्रभूला. आपण सर्वजण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते
तुझ्याकडून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने आजपणे जी तुझ्या पवित्र मेजाने स्वस्ते सादर करीत आहोत, त्या सहित आम्ही आपल्याला अर्पून तुझ्या सेवेकरता तूच प्रताप ईश्वरा सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आणि बसावे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. यावेळेस आपण विशेषतः जे कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू की परमेश्वर त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना या कोरोना विषाणूतून मुक्त करून त्यांना आरोग्य द्यावं. आपण त्यांचे आप्तजन नातेवाईक त्यांच्यासाठी प्रार्थना करू की त्यांना परमेश्वर धैर्य द्यावं, सर्व प्रकारचं सहाय्य पुरवावं आणि प्रभू त्यांची प्रार्थना मान्य करण्याची खात्री कशी त्यांना यावी यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू की या रुग्णांची जे सेवा करत आहेत, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, सफाई कामगार आहेत, हॉस्पिटल स्टाफ आहे, त्यांचं सर्व वाईटाकडून संरक्षण करावं. ही सेवा करत असताना त्यांना देखील लागण्याची शक्यता आहे. परमेश्वराने त्यांचं संरक्षण करावं आणि त्यांच्या रूपाने परमेश्वराने या रुग्णांची सेवा करून त्यांना आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू आपले प्रशासनासाठी, आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधान, सर्व जनप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा, सफाई कामगार. परमेश्वर हा विषाणूचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नात त्यांना यश मिळावं आणि या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन परमेश्वराकडून व्हावं यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू सर्व देवाच्या लोकांसाठी, सर्व मंडळांसाठी की परमेश्वर त्यांचं संरक्षण करावं. आपण प्रार्थना करू जे आवश्यक गोष्टी पुरवणारे आहेत, जे दुकानदार आहेत, भाजी व्यवहार करणारे आहेत, रेशन देणारे आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, वाहन आहेत, तर सर्वांवर परमेश्वर कृपा ठेवावं. त्याचं देखील वाईट आपण संरक्षण करा आणि सेवा करत राहा. सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना परमेश्वर पुरवावं यासाठी आपण प्रार्थना म्हणजे सर्व लोकांसाठी प्रार्थना करू की परमेश्वराने म्हणजे प्रत्येक लेकरावरती आशीर्वाद पाठवा आणि सर्वांचं लहान थोरांचं वाईट आपण संरक्षण त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या गरजा पूर्ण करावा यासाठी आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या केलेल्या प्रार्थना मान्य केला हा विश्वास आहे. तू आमचा प्रार्थना ऐकणारा देव आहेस, आमच्या प्रार्थना उत्तर देणारा आमचा देव आहे. त्या केलेल्या प्रार्थना तू ऐकला हा आमचा विश्वास आहे. परमेश्वर आमच्या जीवावर तुझी सेवा तुझं गौरव होऊ दे आणि तू आमचा देव आहे त्याची खात्री कशी प्रत्येकाला यावी असं हे शुक्रिस्त आमचा प्रभू आमेन. जे तुम्ही आपल्या पापांबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता, आपल्या शेजाऱ्याची प्रीतीने ममतेने वागता, ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे पवित्र मार्गात चालून नवीन जीवन वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ घ्या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साधनेत घ्या. लीन पाणी डोळे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बाबा, सर्व वस्तूंचे निर्माण करत्या, सर्व मनुष्याचे न्यायाधीशा आणि बहु पापे व दुष्टाई, तुझ प्रतापी ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत अधामपणे केले आहे आणि त्यांच्याद्वारा आपला संताप व क्रोध याच्याने चेतवला आहे की आम्ही पत्रे घेतो आणि त्याबद्दल शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करतो. त्यांचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे, त्यांचा भार आम्हाला असलेला आहे. हे परंतु बापा, आम्हाला दया कर, आम्हाला दया कर, आम्हाला जे सर्व आहे त्याची क्षमा. तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असेल तर तुझ्या नावाचा सन्मान गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्व नवीन जीवन चालू तुझी सेवा करावी व तुला संतोष आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यात राहावे. आणि सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता, याने आपल्या परमेश्वराने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने असते वळतात त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करू. तो तुम्हाला दया करून तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हाला मुक्त करो, सर्व सदन मस्ती व दूर करो
तुम्हा सर्वांना जेव्हा करतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. प्रभू तुम्हासह असो. आमची आत्म्यासह असो. आपली अंतःकरणे उंचावा की आम्ही प्रभूकडे उंचावू. आपण आपला प्रभू ईश्वराची उपासना करू. असे करणे योग्य व उचित आहे. हे बरोबर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ तुझी उपासना करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्व समर्थ सनातन देवा म्हणून दूत मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे करुणास्तवित थोर मानतो. आम्ही निरंतर तुझी स्तुती करून मानतो की पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभू स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेले आहे. हे परात्पर प्रभू तुला गौरव असतो. येणारा धन्यवाद असतो. परमहंसामध्ये होसाना. हे सर्व समर्थ देवा आमच्या स्वर्गातील बापा तू खरोखर पवित्र आहेस. तूच खरोखर धन्यवादित आहेस कारण तू आपल्या प्रेमपुत्र एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या कारणासाठी मानवी प्रभू धारण करावे स्वकुशाल मला भोगा दिले. त्याने तिथे आपले एकमेव परित्याग करून आखरी जगाच्या पापासाठी पूर्ण आणि न प्रयास यज्ञात्मक प्रायश्चित केले आणि आपल्या त्या अमूल्य मनाचा निरंतर स्मारक दिलेला. त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तरी जाऊन आपल्या पवित्र शुभवर्तमान नामाचा आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली, तुझी उपकारस्तुती करून ती मोडली, आपल्या शिष्याला दिले व म्हटले घ्या हा तुम्हाला दिले माझे शरीर आहे. माझ्या स्मरणात करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने त्याला घेतला, उपकारस्तुती करून त्याला दिला म्हणजे तुम्ही सर्व यातून त्या कारण पापाचे शरीर तुम्हाला भोजन करता दिलेले हे नव्या काळात माझे रक्त आहे. जितके लोक तुम्ही हे असे केला माझ्या स्मरणात करा. हे प्रभू स्वर्गातील बापा तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग अमूल्य मृत्यू त्याचे प्रभावी पुनरुत्थान स्मरण करून त्यावेळी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आपण तुझी मनापूर्वक उपकारस्तुती करू. त्याच्या प्रतापी वैभवी पुराणाची प्रतीक्षा करू. आम्ही तुझे नम्रता प्रतापी ईश्वरासमोर तुझ्या त्याच्या आत्महत्या स्मारक मुलीचे आयोजन अनुष्ठान करतो. आम्ही मनापूर्वक विनंती तू आपल्या पितृ अनुसरून आमचा सवनाचा परम स्वीकारून घे आणि असे करून आपण येशू ख्रिस्त याचे पुण्य मरण याकून त्याच्या रक्तावर विश्वास करू. आम्हा तुझ्या संपूर्ण एकच येईल पापाची क्षमा दुःख करून सर्व नाम प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा आम्ही तुला नम्रपणे तू आपला पवित्र व जीवन आत्मा आम्हावर व या तुझ्या पवित्र देण्यावर 5 वर्षांसाठी तुझी भाकर आम्ही बोलतो की ख्रिस्ताच्या शरीराची सहभागी व्हा आणि जो त्याला आम्ही आशीर्वादित करतो तो त्याच्या रक्ताची सहभागी व्हा. ज्या आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने व स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आपण मिळून म्हणूया हे प्रभू एकाने आपणास आपल्या जीवात्म्यास व आपल्या शरीरात पवित्र जिवंत व यथायथाचे यज्ञ व्हाव्यासाठी तुला आपण समर्पित करतो. आम्ही आपल्या भौतिक पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पणास योग्य नाही तरी आम्ही तुला विनवतो की आमच्या योग्य योग्यकडे पाहू नको पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमची खास कर्तव्य कर्मावर सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याबरोबर त्या व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ बापा तुला सन्मान गौरव निरंतर असो. आपल्या ताब्यात ख्रिस्ताने अद्याप आपल्याप्रमाणे शिकवल्याला आपण धैर्य म्हणून हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला स्पर्शिता नको तर आम्हाला स्मरण पण सोडू कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काय आहे. प्रभूची शांती तुम्हाला सर्व काळ असो. आपण सर्वजण मिळून नम्र भीमाची प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभू आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या बहुरूप महात्म्यावर भरोसा ठेवून या तुझ्या नेत्याजवळ येतो. तुझ्या नेत्याकडे चूक देखील देण्याची आमची पात्रता नाही परंतु सदा सर्व दया करायला हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याचे नाश असे खावे त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे
त्याच्या शरीरात निर्मळ व्हावे आणि त्याच्या अमूल्य रक्तातून आमच्या जीवनामध्ये शालन व्हावे आणि आम्ही त्यामध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे. हे देवाचा कोपरा जगाचे पाप हरण करणाऱ्या, हे देवाचा कोपरा जगाचे पाप हरण करणाऱ्या, हे देवाचा कोपरा जगाचे पाप हरण करणाऱ्या. हा पहा देवाचा कोपरा जगाचे पाप हरण करणारा. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त तुम्हाला दिलेलं आहे ते स्वीकारण्यास जवळ या. सर्वांनी भाकर आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. सर्वांनी भाकर आपल्या हातात घ्यायची आहे आणि या भाकरीकडे पाहत असताना हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे हा विश्वास आपण ठेवायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याने आपलं शरीर आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्या शरीराद्वारे आपलं शरीर निर्मळ होतं, आपण पापापासून मुक्त होतो. ही भाकर जे आपल्या समोर आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि शरीर आपण विश्वासाने ग्रहण करूया. सर्वांनी द्राक्षरस आपल्या हातात घ्यायचा आहे किंवा फळाचा ज्यूस आपल्याला असेल तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या द्राक्षाकडे पाहत असताना हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. त्या रक्ताने आपण शुद्ध होत आहोत, पवित्र होत आहोत, आपलं तारण होत आहे. हा द्राक्षरस प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त म्हणून आपण ग्रहण करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला दिलेलं आहे ते स्वीकारा. प्रभू तुम्हाला असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना यासाठी करतो की ज्या आम्ही या पवित्र संघ स्वीकार केला आहे त्यामुळेच तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमच्या कारणाच्या आम्हाला शरीराच्या रक्ताच्या अध्यात्मापासून पोषित होतो. यामुळे आमची खात्री करून तुझी कृपा प्रसन्न आम्हाला आहे. सर्व निष्ठावंत धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिची आम्ही खरोखर सोयी पाहूया आहोत. तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आम्हाला मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा वाढीत आहोत. हे सर्वांचे बापा, तुला आम्ही नामरपणाने तू आपल्या आम्हाला सहाय्य करतील. आम्ही सर्व त्यापैकी सहभागी राहावे जी सत्यामध्ये आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू पुस्तक आत्म्यासह सर्व सन्मान व गौरव युगानुयुग असो. आणि आपण सर्व उभे राहूया म्हणूया. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर
आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुला धन्यवाद करतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपासना करतो. हे प्रभू देवा, सर्वांची राजा, सर्व समर्थ हे बापा. हे प्रभू, एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोपरा, तुझ्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरवतोस तो आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरवतोस तो आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरवतोस तोच तो आमची प्रार्थना स्वीकार कर. जो तू देवगुणा असून तोच तो आम्हाला दया कर. आणि तूच मात्र पवित्र आहे, तूच मात्र प्रभू आहे, तूच मात्र हे येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्याच आहे. प्रभूचा आशीर्वाद स्वीकारू. सर्व बुद्धी सामर्थ्य देवाने शांती तुमची अंतकरणे आणि देव त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ज्ञानाचा सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. शेवटचं गीत आपण गाऊया. आपण सर्व जमले असताना गीत क्रमांक 584, गीत क्रमांक 584, येशू प्रिय मेंढपाळा पाळी आपा कोपरा. हे गीत आपण गाऊया. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आपा कोपरा, Praise